सुरुवातीला लो बॅक पेन सुरू होतं. यामध्ये पाठीत आणि कमरेत हेवीनेस जाणवतो. खाली वागताना, जास्त वेळ बसल्यानंतर, चुकीच्या पोश्चरमुळे, चुकीच्या पद्धतीत बसून TV बघितल्यामुळे, मोबाईल चालवल्यामुळे वेदना सुरू होतात. परंतु याच वेदना पुढे वाढत जातात आणि नंतर उजव्या किंवा डाव्या पायामध्ये तीव्र वेदना येतात. त्याचबरोबर पायाला मुंग्या यायला सुरुवात होते. या वेदनांकडे दुर्लक्ष करणं फार मोठी चूक ठरते. कारण या ठिकाणी सुरू होतं प्रोलॅप्स डिस्कचा प्रॉब्लेम. त्यामुळे येणारं नर्व कॉम्प्रेशन. या नर्व कॉम्प्रेशनमुळे सायटिका आणि सिव्हिअर पेन सुरू होतं. मग स्पॉन्डिलोसिस तो कोणताही सर्वायकल असो किंवा लंबार असो, यामुळे होणाऱ्या वेदना या हातापायामध्ये सुरुवात होतात. यामुळे शार्प पेन येणं, सिव्हिअर बर्निंग होणं, सिव्हिअर न्यूरॅल्जिक पेन येणं, पायामध्ये जडपणा येणं, हालचाल बंद होणं, हात वर जात नाही किंवा चालताना पाय जड पडतो आणि चालता येत नाही. थोड्याच वेळानंतर पूर्ण पॉवरलेस सेन्शन पायामध्ये येऊ शकतं. या सर्व समस्या नर्व कॉम्प्रेशनमुळे सुरू होतात. क्रॉनिक बॅक पेन, नर्व कॉम्प्रेशन, प्रोलॅप्स डिस्क, हर्निएशन अशा विविध स्पाइन प्रॉब्लेममध्ये होमिओपॅथी अत्यंत उपयुक्त आहे. आपणही या आजाराने त्रस्त असाल तर जरूर होमिओपॅथीचा विचार करा. होमिओपॅथिक उपचार हे लॉंग टर्मसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत. शिवाय सिंपल आहेत, सेफ आहेत, शुअर आहेत आणि तरीही कॉस्ट इफेक्टिव्ह आहेत.